बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 8. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यानं गौतम गावी आलेला. घरात यायला रात्रीचे 9 वाजले. बायकोनं आल्याबरोबर जेवाय वाढलं. जेवताना गायकवाड सर येऊन गेल्याचं सांगितलं. सकाळी तुम्हाला भेटायला सांगितलंय असा निरोप बायकोनं दिला. सकाळी 9लाच गौतम गायकवाड सरांच्या घरी गेला. बरेच दिवस त्यांची भेट झाली नव्हती. गौतमलाही त्यांना भेटायचं होतं. सखाराम गायकवाड, स्वामी विवेकानंद हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक. गौतमच्या गावाजवळच ही शाळा. तो याच शाळेत 10वी पर्यंत शिकलेला. गायकवाड सरांच्या शिस्तीत वाढलेला. गायकवाड सरांचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यात होतं. नोकरीच्या निमित्ताने ते इथे आलेले. आता इथलेच झालेले. गौतमच्या गावातच ते 20 वर्ष भाड्याच्या घरात राहायचे. नंतर स्वतःचं घर बांधलेलं. गायकवाड सर पहिल्यांदा आले तेव्हा स्वामी विवेकानंद हायस्कूल नुकतंच सुरू झालेलं. ते मुख्याध्यापक म्हणून काम बघू लागले. सुरुवातीला शाळा जनावरांच्या रिकाम्या गोठ्यात भरत होती. सरांनी स्वतःला शाळेसाठी झोकून दिलं. त्या काळात कुठल्या सेवा सुविधा नव्हत्या, धड रस्तेही नव्हते. पण लोक मात्र चांगली होती, दिल्या शब्दाला जागणारी होती. शिक्षकांच्या विषयी लोकांच्या मनात आदराची भावना होती. शिक्षकही त्या पात्रतेचे होते. संस्थापक म्हणजे तर देव माणूस. त्या सगळ्यांनी सरांना साथ दिली. हळूहळू शाळा मोठी होत गेली. जिल्हाभर शाळेचं नाव झालं. सरांनी आयुष्यभर शाळेशिवाय दुसरं काय केलंच नाही. स्वतःचा संसार त्यांना उभा करता आला नाही. घराकडं म्हणावं तसं लक्ष देता आलं नाही. पण पंचक्रोशीतल्या अनेकांची घरं त्याने उभी केली. सगळ्या पंचक्रोशीत घराघरात त्यांच्याविषयी आदर होता. पोरग 7वी पास व्हायचा अवकाश, त्याला शाळेला कुठं जाणार असं विचारलं की ते गायकवाड सरांच्या शाळेत असं सांगायचं. पालक पोरांना डोळं झाकून सरांच्या शाळेत पाठवायचे. तेही त्यांचे विद्यार्थीच असायचे. असं सगळं त्यावेळचं वातावरण. गायकवाड सरांना मात्र कधी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. ते या स्पर्धेत कधी उतरलेच नाहीत. पोरांचा विकास हाच त्याने पुरस्कार मानला. सर वर्तमानपत्र वाचत बसलेले. गौतमला पाहताच ते उठले. म्हणाले, अरे गौतम, कधी आलास? काल रात्री आलो. गौतम त्यांच्या पाया पडला. अरे राहू देत, असं म्हणत त्यांनी त्याला वर उठवलं. सर, तब्येत कशी आहे तुमची? आता तब्येतीचं काय, वयाच्या मानानं थोडी कुरकुर असतेच की, पण एकंदरीत बरी आहे. तुझं काय चाललंय? शाळा काय म्हणते? चांगलं चाललंय. जरा शाळेचा मुख्याध्यापक व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे शाळेत वेगळं काय करायला मर्यादा येतात. मुख्याध्यापक म्हणजे शाळेचा कणा, तो फारच महत्वाचा घटक. पण गौतम, अलीकडे मी बघतोय काही मुख्याध्यापक फक्त पगारासाठीच खुर्ची उभवायला लागलेत. आमचा मुख्याध्यापक शिक्षक होण्याच्या लायकीचाही नाही. नुसती पोपटपंची. बोलायला कुणालाच ऐकायचं नाही, कृती मात्र शून्य. फार वाईट अवस्था आहे. अरे पूर्वी असं नव्हतं. पूर्वी लोक ध्येयाने पछाडलेले असायचे, शाळेसाठी आयुष्य व्हायचे. आता चुकूनच कुठेतरी हे चित्र दिसतंय. लायकी नसलेली, नीतिमत्ता हरवलेली लोक शिक्षण क्षेत्रात येत आहेत. मग दुसरं काय होणार? खरं आहे, खरं आहे तुझं. डिग्री आता विकत मिळायला लागली आणि संस्थापक पैशासाठी टाळा पकडून बसलेत. त्यांचाच हा परिणाम. ह्या राजकारण्याने शिक्षण क्षेत्राचं वाटोळं लावून ठेवलंय.
कारखाना काढल्यागत मागेल त्याला डीएड बीएडची खाजगी कॉलेजे वाटून टाकलीत. बरं, हे मागणारे कोण? यांचेच सगळे सोय रे. सर्वसामान्य माणसं कशाला या वाट्याला जातात? पैसा पेरा आणि पैसा मिळवा, अशी नवीन पॉलिसीच शिक्षण क्षेत्रात आली आहे. खरं आहे, खरं आहे तुझं. बघा ना सर, शिक्षक बनवणारं कारखानं कुणीही उठावं, पात्रता नसताना डोनेशन देऊन पदवी घ्यावी, संस्थापकाच्या पदरात बापाचा बक्कळ पैसा ओतून शिक्षक व्हावं. म्हणूनच सर नीतिमत्ता घाण ठेवलेले अनेक शिक्षक समाजात आढळतात. त्यांच्या वागणुकीनं शिक्षण क्षेत्र बदनाम झालंय. शिक्षकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच आज बदललाय. हे सगळं बघितलं की वाईट वाटतं रे. तुमच्या काळात जो शिक्षकांना आदर मान सन्मान मिळायचा तो आता राहिला नाही. या अशा प्रवृत्तीमुळे चांगल्या शिक्षकावर मात्र अन्याय होतोय. असं जरी असलं तरी अजून काही सगळं संपलेलं नाही हं. आजही चांगल्या शिक्षकांकडे समाज चांगल्या नजरेनं बघतोय. आमचा मुख्याध्यापक याच प्रवृत्तीचा आहे बघा. दिवसभर शाळेत गुटखा चगळत असतोय. क्लार्क तर जनावरांचा हेडीच आहे. त्याला धड साधं पत्रही लिहिता येत नाही. तुम्ही मात्र चांगलं काम करत राहा. गरिबांची पोरं आपल्याकडे आशेनं येतात. त्यांचं भलं करणं हेच आपलं कर्तव्य. त्यांच्या आईबाचा आशीर्वाद हीच आपली जन्माची शिदोरी म्हणायची. तोवर चहा आला. दोघांनी चहा घेतला. चहा घेता घेताच सर म्हणाले, तुझ्या पगाराचं कुठं वर आलंय? होईल आता लवकर. शिक्षण मंत्र्यांनी तसं सांगितलंय. बघूया काय होतंय ते. तुझी फारच ओढाताण होत असणार. काय मदत लागली तर सांगत जा. ठीक आहे सर. गौतम एवढंच बोलला. शाळेत असताना सरांनी त्याला बरीच मदत केलेली. सरांची आता ती परिस्थितीही राहिली नव्हती. सरांचा मुलगा पतसंस्थेत क्लार्क होता. सरांची पेन्शन दोघा नवरा बायकोच्या दुखण्याला जायची. अलीकडे सर सतत आजारी असायचे. सर येतो म्हणून गौतम उठला. सरांच्या पाया पडला. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. तो हात गौतमला हिमालयासारखा वाटला. त्यांच्या हाताचा कंप गौतमला जणू धीर देत होता. गौतमनं 10वीच्या मुलांना जादा तासाला बोलावलेलं. 10 वाजले असतील. गौतम 10वीच्या वर्गावर शिकवत होता. संभाजी स्टाफ रूम लोटत होता. एवढ्यात कांबळे सर आले. गौतमला त्यांनी बाहेर बोलावलं. ते बाहेर येताच त्याने त्याला मिठी मारली. कांबळे सर आता वेगळ्याच मूडमध्ये होते. आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत वाहत होता. सर एकदाच झालं बघा अप्रुव्हल. गौतमच्या तोंडात स्वतःच्या हाताने कांबळे सरांनी पेढा भरवला. अरे वा, चांगलं झालं. बऱ्याच दिवसांचं तुमच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या भावना माझ्या पाठीशी होत्या. कांबळे सरांनी संभाजीला पेढा दिला. हळूहळू एक एक जण शाळेत आला. कांबळे सरांनी सगळ्यांना पेढे दिले. पेढा खाताना सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. बाकीचे पेढे संभाकडे दिले. साखर मिसळून पोरांना वाटायला सांगितलं. संभाजी त्या कामात मग्न. मुख्याध्यापक अजून आला नव्हता. यशवंता पेढा तोंडात टाकत म्हणाला, ह्यो पेढा केवढ्याला पडला म्हणायचा? 200 रुपये तरी किलो असतील. सुभाष मोरेने मध्येच कान ओढत सांगितलं, अहो मोरे साहेब, ह्यो पेढा शिक्षणाधिकाऱ्याने दिलाय त्यासनी. 200 रुपयात त्यांचं नाश्ता पाणी तरी येतंय काय? गमतोळ्या यशवंता असं म्हणता सगळे हसायला लागले. सुभाष मोरे तोंडात मारल्यागत गप्प. बरं झालं तुम्ही एकदाच सुटलासा. आता टेन्शन घ्यायचं काही काम नाही. कुंभार सरांनी कांबळे सरांच्या हातात हात दिला. आता होऊन जाऊ दे एखादी पार्टी. काय म्हणताय? कधी नियोजन करताय?
सूर्यवंशी दुसरा पेढा तोंडात टाकत म्हणाला, ह्याला कोणाला चहा द्यायची सवय नाही. अशी संधी मात्र तो वाया घालवायचा नाही. पेढा आणतानाच त्यांना नाकी नऊ झालंय. आता पार्टी कसली मागताय? गौतम असं म्हणता सूर्यवंशी वरमला. कांबळे सरांनी मगाशी गौतमला सगळी स्टोरी सांगितलेली. मुख्याध्यापकाचं आगमन झालं. तो आल्या आल्या सगळ्यांना म्हणाला, कांबळे सरांचं अप्रुव्हल करून आणलं बरं का? जणू काय शिक्षणाधिकारी ह्याचा पाहुणा होता. तुमच्यासारखा माणूस असल्यावर कशाला काम थांबतंय? तुम्ही तिथं टेन्शन कमी, कांबळे सरांचं टेन्शन घालवले असा बघा. गमतोया यशवंता बोललाच, तरीही दात विस्कत तो म्हणाला, माझा ऐका कांबळे सर, होऊन जाऊ दे आता एक दणक्यान पार्टी. ह्याला काय लाज वाटत नसेल? गौतमच्या मनात आलं, देऊया की, देऊया सर, पार्टीचं काय, कशाला गडबड करायला आहे, असं म्हणत कांबळे सर बाहेर पडले. संभाजीनं बेल दिली. सगळे परिपाठासाठी बाहेर आले. क्लार्क संजय कडव आज रजेवर होता. त्याचा पेढा संभाजीनं पुडीत बांधून बाजूला ठेवला. मुख्याध्यापकानं सांगितल्यानंतर शेवंताबाईनं भाजी करायला सुरुवात केलेली. तिचा नवरा तालुक्याला जाऊन माळवा आणायचा. कधी बटाट्याची भाजी तर कधी वांग्याची, मोड आलेलं धान्यही असायचं. भाजी असल्यानं पोरं पोटभर जेवत होती. शेवंताबाईचं अलीकडे जेवणात लक्ष नसायचं. गौतमला तिची घालमेल जाणवायची. कधीमध्ये ती भाजी करायचीच नाही. विचारल्यावर भाजी आणाय गावली नाही असं तिचं ठरलेलं उत्तर. शेवंताबाई अध्यक्षाच्या जवळची, अध्यक्षाच्याच गावातली. त्यांनीच तिला बचत गट काढून दिला होता. शेवंताबाई बचत गटाची पुढारीण होती. त्यामुळे शाळेचं जेवण करायचं कंत्राट तिला मिळालं. त्यात मुख्याध्यापक त्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यामुळे जेवणातून त्यांना रगड नफा मिळायचा. गेल्या वर्षी शेवंताबाईनं भाजीच दिली नाही. पोरांनी मुकाट्यानं वर्षभर भात आमटी खाल्ली. कोण विचारणारं नव्हतं. मुख्याध्यापक हा असा, त्याचाही हात यात ओला झालेला. साळगाव पंचक्रोशीतले पालक कधी शाळेत फिरकायचे नाहीत. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना बाहेर कामाला जावं लागायचं. पोरं काय खातात, त्यांना काय खायला घातलं जातं याची माहिती नव्हती. पोरग शाळेत जातंय म्हणजे शिकतंय एवढंच त्यांना माहीत. तसेही ते शाळेत कधी यायचीच नाहीत. बिचारी साधी माणसं, त्यांना काय कळतंय त्यातलं. गेल्या वर्षीच भाजीचे पैसे मुख्याध्यापकानं असंच गडप केलेले. शाळेला काहीतरी वस्तू आणूया म्हणत त्यानं हिशोबच दिला नाही. त्याला दादांचा पाठिंबा आहे. असे सगळे वाटेकरी त्या भाजीत. मुख्याध्यापक प्रत्येक महिन्याला भाजी करूया असं म्हणायचा. असं म्हणत कधी वर्ष संपलं कळलंच नाही. कांबळे सरांकडे शापोआचा हिशोब होता. कांबळे सर काय बोलायचे नाहीत. त्यांचं अप्रुव्हलचं घुंगडं अडकून बसलेलं. त्याचा गैरफायदा मुख्याध्यापकानं आणि शेवंताबाईनं घेतलेला. गौतमनं त्यावेळी 2-3 वेळा मुख्याध्यापकाला भाजीविषयी विचारलेलं. मुख्याध्यापकानं गोलमटोल उत्तरं दिलेली. तो नेहमी फेकाफेकी करायचा. त्यामुळे त्यावेळी फारसं लक्ष घातलं नव्हतं. यावर्षी गौतमनं जाणून बुजून शालेय पोषण आहाराची जबाबदारी आपल्यावर घेतलेली. मुख्याध्यापकास भाजी द्यायला त्यानं भाग पाडलेलं. त्याला सगळ्यांचा पाठिंबा होता. सूर्यवंशी या विषयात गौतमच्या बाजूनं होता. कोण उघड बोलत नव्हतं. पण जेवणात भाजी असावी या मताचे सगळे होते. शेवंताबाईचं मात्र झळफळाट चाललेला. तिच्या मनासारखं काही घडत नव्हतं. गौतम तिला नियमानुसार जेवण करायला लावायचा. भाजीविषयी सांगायचा. एखाद्या वेळी भाजी नाही केली तर विचारायचा. पोरांची जेवणाबद्दल तक्रार आली तर तिला बोलवून सांगायचा. त्यामुळे शेवंताबाईला गेल्या वर्षी सारखं गडबडीनं पळता यायचं नाही. त्यामुळे तिची गोची झालेली. पोरं आता भरपूर जेवायची. वाडी वस्तीतली पोरं. त्यांच्या घरात दररोज भाजी असायचीच असं नाही.
शाळेत तरी त्यांच्या मुखात भाजी जायची. ते बघून सगळे सुखावले. मुख्याध्यापक काहीच बोलू शकला नाही. गौतम नियमित काम करत होता. दुपारी जेवायची घंटा झाली की पोरं खुश व्हायची. दुपारची सुट्टी झाली. स्टाफ रूममध्ये 8वीची पोरं ताटं मागायला आली. यशवंतानं त्यांना ताटं दिली. बरीच पोरं कधी कधी घरातनं ताटं आणायची नाहीत. शाळेतच काही जुनी ताटं होती, ती मागून घ्यायची. लहान ताटामुळं त्यांना नीट जेवता यायचं नाही. पोरं जेवून झाल्यानंतर जेवण उरायचं. मग स्टाफ जेवायला बसायचा. कधी कधी जेवण जास्त उरायचं. मग उरलेलं जेवण शाळा सुटल्यावर जाताना रस्त्यावरच्या घरात दिलं जायचं. मुलांनी जेवढं जेवायला पाहिजे तेवढं ती जेवायची नाहीत. मुली तर नुसत्या हात बुडवायच्या. काही पोरं ताटं मागायला आली तेव्हा सगळे स्टाफ रूममध्ये बसले होते. शिपाई मुलांना वाढण्याच्या गडबडीत होते. शाळेतील ताटं जुनी आहेत. पोरांना घरातून ताटं आणायला सांगितलं पाहिजे. पोरांना सांगितलं बऱ्याच वेळा, पण काही पोरं घरातनं ताटं आणत नाहीत. पोरं चिपक्या ताटात जेवतात हे काय बरोबर वाटत नाही. यावर एक उपाय आहे, कुंभार सरांनी माहिती दिली. कुठला? पंचायत समिती सदस्य गोपाळरावांनी मराठी शाळेला ताटं दिल्यात. पण ते आपल्याला का देतील? सूर्यवंशीच्या मनातला प्रश्न. अहो, का देणार नाहीत? दादांचं आणि त्यांचं चांगलं संबंध आहेत. त्यांचा बा देईल. दादाला सांगूया की आपण. का हो माने सर? क्लार्क संजय कडव टिचकी वाजवीत म्हणाला. त्याच्या टिचकीनं ताटांचा प्रश्न निकालात काढला. सांगूया की दादांना. दादानी शब्द टाकला तर तो नाही म्हणणार नाही. त्याला निवडणुकीत दादानी मदत केली आहे. मुख्याध्यापकानं संजय कडवाच्या सुरात सूर मिसळला. पोरांना वाढून झालं. भात आमटीचं भांड घेऊन शिपाई आत आले. पोराने ताटं धुवून परत दिली. सगळा स्टाफ जेवायला बसला. आदल्या दिवशी पोरांनी सरळ जेवणच खाल्लं नाही. ताटातला भात बाहेर टाकला. शिपायांनी गौतमला सांगितलं, शेवंताबाईनं जेवण खराब केलेलं. गडबडीच्या नादात आमटीत चटणी जास्त घातलेली. भातही कच्चा राहिलेला. पोरं मन सोडून जेवलीच नाहीत. ताटातला भात त्यांनी तसाच टाकला. सगळ्यांच्याच ते लक्षात आलेलं. दुसऱ्या दिवशी शेवंताबाई आली. तिनं संभाजीकडून साहित्य मागून घेतलं. गौतमनं शेवंताबाई आली की सांग असं संभाजीला सांगितलेलं. तो 10वीच्या वर्गावर होता. संभाजीनं त्याला हाक मारली. हातातलं डस्टर खाली ठेवून तो बाहेर आला. वहिनी, जरा जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्या. होय हाय की सर. तांदूळ पाकडूनच घालतोय. घंटा व्हायच्या आधी माझं जेवण तयार असतंय. तिने स्वतःची पाठ थोपटून घेतली. जेवण तुमचं लवकर तयार असतं हो, पण त्याला चव बिव काहीतरी असू दे की. का हो सर, काय झालं जेवणाला आता? ती खोटं खोटं हसायला लागली. वहिनी, काल पोरं जेवली नाहीत सरळ. आमटीत ढीगभर चटणी टाकून ठेवलाय तुम्ही. त्याला तिचा राग आलेला, पण तो संयमानं म्हटला, हे बघा, पोरं हे सगळं घरात सांगत जातात. एखादा पालक जाब विचारायला आला तर काय सांगायचं? तुम्हीच सांगा. कधीतरी अंदाज चुकतोय चटणी मिठाचा. मी मुद्दाम कराय नाही. तुमच्या बी घरात असा अंदाज चुकतोयच की कवा तरी. तिचा हे का सुरूच. तुमचा भातही काल कच्चा राहिलेला, चावत नव्हता. पोरांनी काल ताटातला भात बाहेर टाकला. पोरं काय मस्तीला आल्यात, त्यासनी फुकट मिळतंय खायला. तुमची चूक पोरांच्यावर ढकलू नका. तुम्ही एकतर जेवण सरळ करा, नाहीतर मला काय ते सांगा. तिचं बोलणं गौतमला खटकलं. तो निर्वाणीचं बोलला, अहो, मी काय जाणून बुजून कराय नाही. चुकून जेवण खराब झालंय. आत्ता तसं काय होणार नाही. मी करतो मनापासनं. तो काही बोलला नाही. संभाजीला जेवणाचं साहित्य द्यायला सांगून वर्गात गेला. दुपारी गौतम तासावरून आला. एकटाच स्टाफ रूममध्ये बसला. शिपाई पाणी आणायला गेलेले.
बाकीचे शिक्षक तासावर. क्लार्क संजय कडवानं त्याला हाक मारली. मुख्याध्यापकाने बोलवलंय म्हणून सांगितलं. काल काय जेवणात गडबड झाली म्हणा. ऑफिसमध्ये पाय टाकताच मुख्याध्यापकाने विचारलं. काल जेवण व्यवस्थित झालं नाही, पोरांनी जेवण खाल्लं नाही. तुम्ही काय बोलला काय शेवंताला? नाही सर, मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं जेवण व्यवस्थित करा, जरा लक्ष असू द्या म्हणून. बरोबर आहे, खरं तुम्ही रागानं तिला काहीतरी बोलला असं समजलं. तसं काही नाही, मी त्यांना समजावून सांगितलंय. हवं तर तुम्ही संवादाला विचारा. कसा आहे, शेवंता गावातला दादांचा महिला बचत गट चालवती. तिला काय बोलल्याला कळलं तर दादा नाराज होतील. खरं एखाद्या पालकानं जेवणाबद्दल तक्रार केली तर केवढ्याला पडायचं मग? गौतम असं म्हणताच मुख्याध्यापक सावरून बसला. माझं ऐका, काय तसं परत घडलं तर तुम्ही तिला काय बोलू नका, मला सांगा. मी सांगतो तिला काय सांगायचं ते. मग काय, बरंच झालं. तिच्या पुढ्यात बडबडण्यापेक्षा तुम्हाला सांगणं चांगलं ना. शेवंताबाईचं दुखणं तुम्ही निस्तरणार असाल तर मी कशाला बोलू तिला. मुख्याध्यापकाला काय बोलायचं सुचेना. गौतम उठला. संजय कडवदारला कान लावून उभा होता. त्याला बघून तो चाच पडला. गौतम स्टाफ रूम मध्ये येऊन बसला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.